आणि जे खरं आहे ते नाटकात आहे, करेक्ट. लिखाण आहे. तू चुकला संपतोस, त्या तू चुकला का सेकंदाला. समोरच्या माणसाला कव्हर करायचंय. बरोबर. रोज ती वाक्य बोलायचे. काही वाक्यांना कधी टाळ्या येणार आहेत, कधी कधी तुझं समजा रिटायर झालं तर लोक टाळ्या वेगळ्या पद्धतीने वाजवणार आहेत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी नाटकातच होतात. आणि म्हणून बघ ना, आजही 150-200 वरती सिनेमाचं तिकीट गेलं का लोक नाही जात, पण 400 तिकीट 500 जरी लोक नाटक बघतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाटकाला मरण नाही. आपल्याबरोबर आहेत संदेश भट. हाय. हाय संदेश. हाय मयूर. वेलकम. काय बोलताय वर. थँक्यू. संदेश फिश करी राईसचा फाउंडर आहे आणि सुयोग प्रोडक्शन्स सध्या यू आर द फाउंडर अँड यू आर द फादर इज अ फाउंडर. फादर इज अ फाउंडर. कॅरी फॉरवर्ड. यू आर कॅरिंग इट फॉरवर्ड. तर पहिलं तर वेलकम टू काय बोलताय आणि थँक्यू सो मच फॉर तुझे शोज चांगले होत आहेत म्हणून थँक्यू सो मच. काय बोलताय यावंसं वाटतं. नाही तो एक रिस्पॉन्स खूप छान असतो जेव्हा आम्हाला मिळाला तुझ्याकडनं आणि कमिंग फ्रॉम यू. कारण का यू वर्क विथ सो मेनी बिग पीपल, युअर अन ऑन्टरप्रेनर, सक्सेसफुल बिझनेसमॅन. तर त्या जेव्हा तसं जे एक व्हॅलिडेशन येतं तेव्हा ते खूप छान वाटतं. नाही काय होतं माहितीये, इन जनरल आता मी बघतोय ना की एक मला नाव नाही माहिती, पण एक कोणतरी इंटरव्ह्यू घेतो जो गाडी चालवताना घेतो. हो, मॅशेबल इंडियाचा. नाही खूप जुना आहे तो. खूप ते गावात जाऊन घेतो. अच्छा, ओके. तो असे घेतो. सो ह्याच्यातनं काय होतं ना की आपल्याला एक गोष्ट कळतं की कठीण काही नाहीये, सगळं सोपं आहे. बरोबर. फक्त ते आपण अवघड करतो काही गोष्टी. त्या गोष्टी किती सोप्या आहेत, त्यांचा काय स्ट्रगल आहे. बरोबर. कारण की शेवटी आपण माणसं आहोत. बरोबर. सगळेच माणसं आहोत आपण. आपलाही स्ट्रगल आहे, आपल्यात पण डाऊनफॉल आहे, आपल्यात पण चढ आहे, आपल्यात पण उतार आहे. त्यांचं केल्यानंतर आपल्या इन जनरल कळतं की ओके गुड. आणि गाणी ऐकण्यापेक्षा कधीतरी पॉडकास्ट लावून गाडी चालवली ना, इट्स ऑलवेज अ बेटर थिंग. करेक्ट. आणि आजकाल पॉडकास्ट बघण्यापेक्षा जास्त लोक ऐकतातच आहे. कारण काय की इंडस्ट्री एक्सपर्ट्सना भेटायला मिळतं, ऐकायला मिळतं. काय त्यांनी ज्या चुका केल्यात प्रत्येकाला ते गरजेचं नाही की आपण पण त्या चुका रिपीट करू. तर कशी ही जर्नी स्टार्ट झाली की फिश करी राईस तुझं रेस्टॉरंट आहे, प्लस वडिलांचं सुयोग प्रोडक्शन, ठीक आहे, आणि तू होतास हॉटेल मॅनेजमेंटला, तुला जायचं होतं, बरोबर. तर ही जर्नी जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी एक सुरू करून थोडंसं सांगशील. कारण काय खूप बघणारे नवीन आहेत. आणि जसं म्हटलं तसं की खूप लहानपणापासून मी मस्तीखोर होतो. आता खूप अनुभव आणि गोष्टी खूप जरा डोकं शांत झालंय. पण अगोदर खूप असं काहीतरी हे ते एक ओव्हर, म्हणजे मला वंदना नाही, भक्ती बरोबर माझ्या आईला नेहमी म्हणायचे की ह्याच्यात ओव्हर एनर्जी आहे, त्याला युटिलाइज करू दे. तर त्याला काहीतरी तुला कळेल की हा मुलगा कुठल्या दिशेने जाईल शाळेनं. बरोबर. सो त्या गोष्टी करताना ना आम्ही पहिल्यांदाच बाहेरचा दौरा केला होता. म्हणजे बाबांनी मला आणि आईला सिंगापूर, थायलंड, बिलंडला नेलं होतं. तो तेव्हा खूप असं ना ते ओव्हन बिवन काय काय बघून एक इच्छा झाली की ओव्हन घेतला पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा ती ट्रिप झाल्यानंतर एक खूप इमिजिएटली आम्ही, घर छोटं होतं, 1 रूम किचन होतं, त्यात आम्ही तो ओव्हन आणला. पण मस्तीखोर स्वभाव असल्यामुळे मला ना कधीतरी ती आई जेवण कसं करते, काय लॉजिक आहे, पाणी टाकायचं का दूध अगोदर टाकायचं, हे बेसिक काही अंड कसं बनवायचं, मग फक्त तळ टाकलं तर अंड होत नाही का, तेल का टाकावं लागतं, हे जे बेसिक मुद्दे जे असतात ना ते मला व्हायचे. पण तिने उत्तर दिलं नाही कारण की मी कधी करून बसेन. सो एक दिवशी काय झालं की साधारण प्रोसेस बघितली होती मी, चहा कशी करायची, आणि तो प्रयत्न मी ओव्हन मध्ये केला. तो भांडं ठेवलं, मग पाणी ठेवलं, मग त्यात थोडं बॉइलिंग आलं वरती, मग स्टूलवरती उभा राहून बघवतो की बाहेर येत आहे का, मग ते आलं की त्यात पावडर. सो असं चहा कितपत बरा झाला माहित नाही, पण दॅट इज वेअर की मला कळलं की बाबा इच्छा आहे. बरोबर. मग कधीतरी आई म्हणाली की बाबा आज मी मासे करते, जा मासे घेऊन ये. तर मी काय मासे एक्सपर्ट घेण्यामध्ये नव्हतो, बरोबर, पण हे साधारण कळायचं की आई कोणाकडनं घेते, मासा कडक असला पाहिजे, नरम घेत नाही. सो हे बेसिक काही कुठल्या गोष्टी फिड इन होत होते. आणि मीनवाईल मध्ये काय झालं, 2000 साली बाबांचं एका लग्नाची गोष्ट खूप फॉर्म मध्ये होतं, बरोबर, त्या पिरियड मध्ये. प्रशांत दामलेंचं जे कविताला प्रशांत दामलेंचं जे नाटक आहे ते खूप फॉर्म मध्ये होतं. तेव्हा वडिलांची इच्छा होती की जसं सिंगापूरमध्ये काही ऍडव्हेंचर पार्क आहेत किंवा बीचेस आहेत, तसं काहीतरी आपण इंडियात करावं, तसं हॉटेल असावं. बरोबर. सो जे मला करायला आवडेल आणि नंतर पुढे जाऊन संदेश बघेल, वाटला इंटरेस्ट. सो जागा घेऊन ठेवलेली, पण त्याचं काही घडत नव्हतं पुढच्या 7 वर्ष.
आणि नोएनली अननोएनली माझी 10वी झाली. मग 10वी नंतर कॉमर्स केलं आणि कॉमर्स झाल्यानंतर मग हळूहळू घरात वेध लागले की आता पुढे काही नाही तर हॉटेल मॅनेजमेंट. बरोबर. आणि त्यांच्याकडनं जे मला स्टेटमेंट आलं की तुला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, आणि मी इक्वली ऍक्सेप्ट केलं कारण की मला ते हॅपी होतो. बरोबर. मला काय असं काही विरोध करायचा नव्हता त्या गोष्टीला. आणि नोईनली अननोईनली जसं आपण आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये बंक करतो हे करतो तसं त्यातलाही कुठेतरी माझ्यात तो गुण होता. पण प्रॅक्टिकल जिकडे जिकडे असायचं ना, किचनचं प्रॅक्टिकल किंवा कुठले, ते आम्ही पूर्णतः करायचो. तिथे मी कधीच लंपटगिरी गेली नाही. सो मला केक कसे बनवायचे, हे कसं बनवायचं, ते मग ती आवड हळूहळू निर्माण झाली. खूप शिकलो. मग मला अजूनही आठवतं की माझे काही मित्र मला बटाट्याची भाजी म्हणतात गिरगाव चाळीत, कारण की गोकुळाष्टमीला जेव्हा तिथे आम्ही जायचो तेव्हा पहिली भाजी मी मित्रांमध्ये बटाट्याची भाजी करून दिली. आलू टिक्की असं काही भाजी. सो तसं सगळं प्रवास मित्रांमधला सुरू झाला. मग गेट टुगेदर मध्ये चला बटाट्याची किंवा काहीतरी आपलं काहीतरी भाजी करून पुऱ्या बिऱ्या बाहेरून आणायच्या. असं करत तो प्रवास सुरू झाला. आणि मग नंतर हळूहळू माझं हॉटेल मॅनेजमेंट संपत आलं. पण प्रत्येक एक बायकांचा किंवा नाही आई वर्गाचा एक ग्रुप असतो, कट्टा असतो का, जे चर्चा होतात की माझा मुलगा ना अमेरिकेला गेला, माझा मुलगा युरोपला असतो, बरोबर, माझ्या मुलाला बँगलोरला पुढे जात नाही, कारण की असं सगळं असतं एक चर्चा. तसं माझ्या घरात हे सुरू झालं होतं की अमेरिकेला जा, हे जा, फॉर्म भर किंवा काय. पण बाबांचं एक अंडरलाईन होतं की ह्याला मी काही माझ्या डोळ्याच्या पलीकडे ठेवणार नाही. आणि त्यांची बरीचशी नाटकं पुण्यात चालली सुयोगची. सो त्यांचं असं होतं की कधीतरी मला पुण्यात काहीतरी करायचंय. आणि त्यानिमित्ताने समोरून एक संधी आली की तुम्हाला एक हॉटेल आहे बालगंधर्वच्या जवळ, तुम्हाला ते चालवायला आवडेल का. तर आम्ही ती मीटिंग केलेलं पुण्यात आलो. बरोबर. समवेअर बिटवीन 2009 जानेवारी आम्ही आलो. आणि त्या माणसाने सांगितलं की तुम्ही असं करा, हे करा, तसं करा, चालू करा, पण बघू. पण मला कुठेतरी एक पाल शिवशिवत होते की बाबांची एवढी तळमळ आहे, त्यांना ते हॉटेल करायचं आहे, ते हॉटेल चालवायला घेतात आहे, पण समोरचा म्हणून ऍग्रीमेंट करत नाही. उद्या आपण मेहनत करून तिथे समजा काही चांगलं केलं आणि उद्या तरी 3 महिन्यांनी बाहेर काढलं, तर जसं आम्ही त्यांच्याशी ऍग्रीमेंट आणि ह्या काही गोष्टी लिखापटीच्या बोलायला चालू केल्या, त्यांनी हात काढला त्यातनं. बरोबर. दे वर नॉट रेडी फॉर एनिथिंग इन रिटर्न. त्यांचं म्हणणं की तुम्ही बघा, आम्ही बघू, आपण जे काय ते फोनवरती ठरवत जाऊ. करेक्ट. विच वॉज समथिंग नॉट गुड, फिशी. मग थोडासा मला नर्वस डाऊन आला की बाबांना थोडासा नर्वस डाऊन आला. पण दुसऱ्या दिवशी आमचं एक नाटक होतं, ज्या नाटकासाठी परत बाबा बालगंधर्वच्या कट्ट्यावरती गेले. तर तिथे एक माणूस बाबांना भेटला की मी ऐकलं तुम्ही पुण्यात काहीतरी हॉटेल भेटेल. नाही, ते सोडलं, ते काय नाही, आणि बघू आता काय. तर तेव्हा बोलता बोलता तो माणूस बोलून गेला की बालगंधर्वहून जर इथे थोडंसं जवळ एक जागा आहे जी मी बघितली, मला मेस चालू करायची, पण ती माझ्या मेसला जरा ती मोठी आहे. बरोबर. म्हणजे जरा ते काय मला 5-7 हजारापर्यंत मी कधी बघत होतो, पण तो कधी 30,000 रुपये सांगतो. तुम्हाला चालणार असेल 30,000 भाडं तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो, म्हणजे ओळखीच्यांचीच आहे. असं करत संध्याकाळी 6 वाजता पुन्हा ती एक उमेदीने आम्ही ती जागा बघायला गेलो आणि आवडली ती जागा. आणि मुंबईतल्या कंपॅरिझन मध्ये 30,000 जागा मिळते, भाडं काही नाही, मेन स्पॉटला आहे. आणि कसं होतं ना, पुण्यातले फार नॉलेज नसल्यामुळे ना, जसं आपण म्हणतो ना, अरे शिवाजी पार्कच्या जवळ आहे जागा, म्हणजे चालेल, बरोबर, प्लाझाच्या जवळ आहे, बरोबर, शिवाजी मंदिर पासून जवळ किंवा गडकरीच्या कट्ट्याच्या जवळ आहे, तर ते डोक्यात ठेवून मी काय विचार केला, अरे बालगंधर्व पासून जवळ आहे, पण ते पेठ म्हणतात, मला पेठेत चालतोय, अरे काय, हे जे नंतर गोष्टी ज्या कानावरती आल्या ना, ते मला माहित नव्हतं. बरोबर. सो तेव्हा बाबांचा एक इंटिरियरचा बेस असल्यामुळे मेन त्यांचा कोर व्यवसाय इंटिरियर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते. सो ती माणसं घेऊन त्याचे काही सामान इकडचं तिकडचं जे काही थोडंफार, काही लोकांचे कधी खूप पटकन टाईलच्या टाईल बाहेर येतात, बरोबर, त्यात नवीन काही जुनं काही करून त्यांनी ते अख्खं हॉटेल त्यांच्या स्वप्नात आहे तसं बसवलं. ओके. सुंदर बसवलं ते हॉटेल. आणि त्याची सुरुवात आम्ही एप्रिलच्या 1 तारखेला करणार होतो. ओके. पण बाबांचं असं म्हणणं होतं की मैसूरला एका ठिकाणी एका साईट चालू होती त्यांची. ओके. आणि त्या साईट वरती ना, तो जो ओनर किंवा तो कोण होता ना, तो साऊथ इंडियन
हॉटेलवाल्याचा भाऊ होता. ओके. आणि त्याने एक हॉटेल उघडलं होतं मोती महल म्हणून, फेमस हॉटेल आहे. जेव्हा ताजमध्ये 1.5 रुपयाला इडली होती ना, त्याच्याकडे 3 रुपये होती. ओके. आणि जेव्हा त्यांनी चालू केलं ना, त्याने 15 दिवस फुकटमध्ये सगळ्या कामगार जे हॉटेलमध्ये जे काम करणारे जे लोक होती, सगळ्यांना फुकटमध्ये इडल्या खाऊ घातल्या, तिकडच्या आजूबाजूच्या लोकांना घातल्या. आणि तो स्वतः थांबायचा 10 तास. बरं, का थांबायचा? तर चटणी वाया जाते का? म्हणजे काय होतं की समजा कुठल्याही प्रकारचा माणूस असेल, तो खाल्ल्यानंतर समजा तो चटणी टाकतोय, सगळं रिपीटेडली सगळेजण टाकतात, म्हणजे चटणी लोकांना आवडत नाहीये. सांबार जास्ती पितात, म्हणजे सांबार चांगला आहे. भांडी घासायला किती वेळ लागतोय, बरोबर, किती त्या सगळ्यांचा अभ्यास करण्यात त्याने ते इडल्या फुकट घालवल्या. कारण की त्याला माहिती होतं की हे फुकट आत्ता जाईल, पण नंतर मला इडलीचा काय ते करायचं ते नंतर करू. तर ते लॉजिक वडिलांनी या हॉटेलला वापरलं. अच्छा. बाबा जे इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे ते अनेक वर्षानंतर तरी ते लॉजिक तिथे वापरलं. आणि जवळजवळ आम्ही 10 एप्रिल ते 18 एप्रिल मध्ये फक्त ओपन ठेवलं होतं हॉटेल. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही लोक यायचे, मग आम्ही ते किती झालं बिल, तुम्हाला जे इच्छुक आहे ते तुम्ही द्या. 10 रुपये दिले तरी चालतील, 100 रुपये दिले तरी चालतील. सो दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. मग त्यात आम्हाला कळलं की बाबा एक आता कुठलीही स्त्री असते ना, तिला एक माहिती असतं की बाबा मीठ इथे, चहाचा डबा इथे. बरोबर. आणि अचानक तू त्याला नवीन ज्या घरात घेऊन जातोस ना, तिला नाही कळत, अरे आपण इथे ठेवलंय. ते जे एक हात बसायला, म्हणजे 3 मिनिटात समजा तुला कुठली गोष्ट काम करायची असेल ना, एक हाताला माहिती पाहिजे की कुठला हात कुठे गेला का काय मिळणार आहे. ते बसलं त्या 10 दिवसात. गर्दीमध्ये पटकन मीठ पाहिजे. बरोबर. मग समजा साखर संपली आहे किंवा साखर पटकन कुठे मिळेल, मग बाजूला बांधून कुठे ठेवायचंय. तर ते जे सगळं जे टेक्निकल जे मुद्दे आहेत ना, ते तिथे रिझॉल्व्ह झाले. त्याच्यामुळे हॉटेल जेव्हा ओपन केलं, मग दिलीप प्रभावळकर, डॉक्टर मोहन आगाशे, प्रशांत दादा, त्याच्यानंतर अशोक सराफ, य मंडळी आलेली. बरोबर. सकाळी ते पेपरात छापलं, नंतर बरंच काय 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 छापलं. आणि ते जे उसळलं हॉटेल पहिल्याच दिवशी. आणि मी खूप लकी समजतो माझ्या या रेस्टॉरंटला, कारण की मी त्या पिरियडमध्ये रेस्टॉरंट उघडलं जिथे सोशल मीडिया नव्हतं. बरोबर. जिथे फेसबुक नव्हतं, जिथे ऑर्कुट नव्हतं, जिथे ट्विंड काही नव्हतं. आणि तिथे फक्त एकच गोष्ट होती, वर्ड ऑफ माउथ. बरोबर. आणि मी आजही बिलीव्ह करतो की जी गोष्ट वर्ड ऑफ माउथ वरती उठते ना, ती जगात ती कुठेच त्याला मरण नाही. अगदी करेक्ट. आणि तसंच झालं. आणि मग नंतर ते जे 8 दिवस आम्ही जे काय केलं होतं, जे काय 8 दिवस आम्ही जे रनिंग करत होतो ट्रेनिंग, त्याचा इथे फायदा झाला. आणि देन मग कुठे डिफिकल्ट काही गोष्टी आल्या नाहीत कुठल्याच पद्धती. बरोबर. आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. पण परत सांगतो तुला मी की प्रत्येक चांगल्या सुरुवातीला ना एक स्पीड ब्रेकर असतो. बरोबर. महिनाभर असं चालत होतं हॉटेल की लोक म्हणत होते की अरे काय म्हणजे फिशकरी राईस नव्हतं. फिशकरी राईसच होतं हे हॉटेल. त्या हॉटेलचं नाव कसं झालं तेही तुला मी स्टोरी सांगतो. पण त्याचं फिशकरी जे उघडलं, 1 महिना, 1.25 महिना कडक चाललं. बरोबर. आणि अचानक काय झालं ना, स्वाईन फ्लू आला. तेव्हा स्वाईन फ्लूची साथ आलेली. बरोबर. स्वाईन फ्लूनी हॉटेलमध्ये मला फक्त माझे कामगार दिसायचे, माणसं दिसत नव्हती जेवायला आलेली. बरोबर. म्हणजे मला अजूनही आठवतं, शनिवार सारखा दिवस माझं स्टाफ रूम वरती होतं, तिथेच झोपायचो मी स्टाफ बरोबर. कारण की मला वडिलांनी सांगितलेलं की तुला माणसांचे प्रॉब्लेम कळण्यासाठी पहिले 3 वर्ष स्टाफ रूम राहायला पाहिजे, तुला वेगळे रूम मिळणार नाहीये. ओके. तुला एवढंच करू शकतो की तुला मी एखादी वेगळी खोली देऊ शकतो. सो स्टाफ रूम मध्ये बसलो. मला रात्री 10:30 पावणे 11ला फोन होतो, सर एक तवा बंद आहे, पण एक कस्टमर आहे, त्यांना ना एक 10 चपात्या पाहिजेत. मग देऊ की काय सांगू, कारण की तवा गरम करा, परत भट्टी वाळवा, परत ते पीठ लावा, परत. मी बोललो दे. त्यानिमित्ताने काय होईना, म्हणजे शनिवार सारखा दिवस जे 1.5 महिने जोरात चाललंय हॉटेल, ते फक्त शनिवारी 10 चपात्यांसाठी मला तो माणूस प्रश्न विचारतो, इतक्या लोला गेलं. आणि मग नंतर मग ते परत तो महिना संपला, कट्टू श्रावण, कट्टू गणपती, काहीच कळायला मला मार्ग नाही की नेमकं. अरे अचानक म्हणजे मुंबईला जायचो, आठवड्याभराने मस्त 1-2-3 हजार रुपये असायचे.
आयुष्यात कधी 27 रुपयाची कॉफी पण काय बरोबर. ब्लॅक कॉफी प्यायली नाही, ती 40 रुपयाची मी कॅपेचिनो प्यायला लागलो त्या काळात. बाबा चल तुझे पण Obvious. पैसे मी भरतो. बरोबर. आणखी ते एक असतं ना की आपले पैसे, आपल्या हक्काचे पैसे. आणि कट्टू हा सीन तो मला तो ट्रान्सफॉर्मेशनच कळलं नाही ते मला. मग दिलीप प्रभावळकरांनी ना बाबांना सांगून एक लेख लिहिला सकाळला. बरोबर. आणि त्या लेखचं टायटलच होतं फिश करी राईस. अच्छा. आणि ते आर्टिकल वॉज द सेकंड टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ, की जे आर्टिकल आलं आणि 10:30 ते 3:30 4 माझ्या हॉटेलमध्ये चपाती नव्हता, गहू नव्हता, भात नव्हता, मासे नव्हते, काही नव्हतं. म्हणजे सगळं संपलं होतं. आणि 4:30 वाजता मी परत मासे कुठे मिळतात का पुण्यात बघायला गेलो. तसं मला पुण्यातले मासे कळले. मग संध्याकाळी बरेपैकी मासे नाही मिळाले. मग आम्ही चिकन मटन मध्ये तो दिवस भागवला. बाबा स्वतः सगळ्यांशी बोलले की आज नेमका लेख आला, त्याच्यामुळे खूप रिस्पॉन्स झाला. पण बाबांकडे बघून त्यांचं ते पोलाइटनेस कडून तेवढा एक दिवस नेला. मग दुसऱ्या दिवशीपासून मोठी तयारी करायला चालू. बरोबर. आणि मी आजही म्हणतो की त्या लेखची ताकद एवढी होती की तो जेव्हा लेख आला ना, आपण म्हणतो ना की तिथे पोलीस, आता आपण काल ते मॅचच्या नंतर रॅली पोलीस होते, नारायणपेठच्या हॉटेलच्या बाहेरची गर्दी एवढी झालेली त्या माणसांची. काही लोक विचारायला आलेले, काही लोक पार्सल आहे का, काही लोक फक्त बघायला आलेले, वेगवेगळ्या गोष्टी. असं नाही की सगळेच जण जेवायला, तो धंदाच नाही असं. काही लोक बघायला, काही पॅम्पलेट मिळेल का, तुमच्याकडे काय काय आलेले, हा सगळेच वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येऊन जात होते. काही काही लोक यायचे फक्त मला पॅम्पलेट आहे का, तुमचा नंबर मिळेल का, आम्ही नंतर कधीतरी येऊ. असे वेगवेगळ्या लोकांची गर्दी एवढी झाली होती की ट्रॅफिक हवालदार आला होता ती जागा पास करायला, कारण की पीएमटीची बस जाईना. सो असे काही काही गोष्टी ज्या होतात. सो दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट. मग नंतर मग ते पकडलं. आणि तू मगाशी मला विचारलास प्रश्न की फिश करी राईस कसं. मी आय थिंक मी जस्ट शिवाजी पार्कात हिंडून वगैरे आलो असेल घरी, आणि बाबा 1:30 वाजता घरी यायचे जेवायला. आणि बाबांचं आणि आईचं बोलणं चालू होतं की असं असं आहे, आता आपण हॉटेल करतोय तर नाव हे ठेवूया. तर फर्स्ट त्यांनी काय डोक्यात आलेलं नाव होतं की काय सोलकडी. मी बोलो असं नाव नसतं सोलकडी, उद्या काही बोलायला, माशाची आमटी किंवा काही. बरोबर आहे. मग ते बोलले नाही, मग आपण एक काम करूयात, माझा आवडता सिनेमा आहे बॉम्बे गोवा, बॉम्बे टू गोवा, आपण बॉम्बे टू गोवा ठेवूयात. बोला असं कधी नाव नको, आपण व्यवस्थित कधी असं बरोबर कुठल्या तरी शीला रिफ्रेशमेंट, वैभव, असं कधी प्रॉपर नाव, किंवा काही कोणाच्या नावांनी असं नाव असलं पाहिजे जे आपले नॉर्मल टिपिकल एक साऊथ इंडियन नाव डोक्यात असतात तसं. मग ते बोले असं सगळं नसतं रे, तू मला तर नाव शिकवशील का. त्यांचा एक पॅटर्न होता बोलायचा बाबांचा. तर ते बोलले आतापर्यंत सगळ्या नाटकांची नावं मी ठेवली. आणि त्यांनी मला उदाहरण दिलं की नाटकाचं नाव कसं असलं पाहिजे, मुद्दा समजला पाहिजे की एका लग्नाची गोष्ट संपलं, विषय संपला, नाटक कॉमेडी आहे का हा प्रश्न कोणी विचारायला येणार. 4 दिवस प्रेमाचे. सो ते बोलले की ह्या नाटकाचं आपलं ह्या हॉटेलचं नाव असेल फिश करी राईस. आपल्याला वेगवेगळ्या आमट्या बनवता येतात, त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या आमट्या बनवायच्या, मासे आणि राईस. जसं गोव्यात वडापाव बोलतात, मुंबईत वडापाव बोलतात, तसं पुण्यात गोव्यात फिश करी राईस बोलतात. आपलं हॉटेल सारस्वत आणि कम ते ह्याचं आहे, सारस्वत कम नॉर्थ कॅनरा कारवारी पद्धतीचं जेवण आहे. तो फिश करी राईस. लोक तुला विचारणार पण नाही. आणि दॅट इज, मी बोललो मी तुला खरं सांगतो, ओपनिंगच्या तारखेपर्यंत ना मी माझ्या मित्रांना सांगत नव्हतो नाव. अरे माझं रेस्टॉरंट मी सांगेन, आपण कसं म्हणणार माझं हे नाव बरोबर मी सांगत. पण खूप ते मला असं हे वाटायचं लो प्रोफाईल नाव, कसं आहे फिश करी राईस, अरे काय तुझं. सो ते नंतर ते युनिक ठरलं, ते नाव ओळखीचं झालं. मग एक दिवशी मला एक माणूस म्हणाला की तुझं ते FCR तुझं आहे ना. बोला नाही, माझं FCR काय नाही. मला नव्हतं माहिती की त्या फिश करी राईसला पुण्यात FCR म्हणतात म्हणून. सो असं ते. पण मी खूप प्राऊड फील करतो की आपण जसं म्हणतो ना की भैये लोक की त्यांच्या देशातनं येऊन मुंबईत धंदा करतात, आपली मुंबईतली लोक जाऊन, तसं मला पुण्याने खूप सांभाळून घेतलं. आय एम व्हेरी लकी दॅट की ना पुण्यासारख्या सिटीने मला मित्र नव्हते, मला नातेवाईक नव्हते, माझे कोणी असे इमिजिएटची माणसं नव्हती. सो तू आज जेवतोयस, उद्या जेवतोयस, तुझे आई बाबा आले, मग तुझे आई बाबा कधी घरी जेवायला,
मग एकदा आपण बोललं तर जात नाही, एक 5-6 वेळा मग ये, मग आपण कुठेतरी भेटताना कुठल्या तरी मी हॉटेलला जाताना ते, सो दॅट इज हाऊ माय फॅमिली स्टार्टेड ग्रोईंग इन पुणे. बरोबर बरोबर. मग त्यानंतर जेव्हा नारायण पेठेचं होतं, मग नंतर मला वाटतं तुझं प्रभात रोडलाही होतं, कॅनॉल रोडला. 2013 मध्ये माझे बाबा गेले. ओके. आणि ते जायच्या ना 1.5 वर्षा अगोदर ना जसं तुला मगाशी म्हटलं की बाबांना ऍड्रेस फार आवडायचा, म्हणजे शिवाजी पार्क, प्रभात रोड. तसं बाबांना ना वैशाली हे खूप भिडलं होतं की वैशालीचा नाका. आणि तुला एक किस्सा म्हणून सांगतो मी की मला हा माहित नव्हता, हा मला वडिलांनी पुण्यात सांगितला. बाबा गुडलक कॅफे जे आहे आपलं, त्या गुडलक कॅफेला म्हणजे बाबांच्या डाऊनफॉल मध्ये, बाबांचा जो एक सुरुवातीचा स्ट्रगलिंगचा जो एक पिरियड होता, पुण्यात यायचे काम घ्यायला, आपण जसं सकाळी प्रवास राहायचं म्हणून नाही, तेव्हा गुडलकला काही अशी प्रथा होती की स्वस्तात मिळायचं दूध सकाळी, म्हणून तिथे दूध मिळेल म्हणून सकाळी ते बसस्टॉप बसनी डेक्कनला उतरायचे. ओके. आणि कामं करायचे. दॅट इज हाऊ ही स्टार्टेड नोईंग गुडलक. बरोबर. सो त्याच्यानंतर मग वैशालीत जेव्हा हे एरिया हॉटेल ओळखीचं झालं, तर वैशालीच्या समोर एक जागा होती, एक लेन मध्ये, ब्रिटिश काउन्सिल लेन मध्ये, जी जागा आम्ही असंच होईल आपलं जसं आपल्याला होऊन जाईल मेल परमिशनच्या नावाने चालू केलं. ती जागा ऑलमोस्ट उभी केली आणि ती म्हणजे खूप नुकसान झालं, 80-70-80 लाखाचं नुकसान झालं. पण ती जागा नंतर डिमॉलिश करायला लागली, कारण की तिथे अर्ध्याहून जास्ती हॉटेलचं काम झाल्यानंतर कळलं की इथे लायसन्सच मिळणार नाही. थोडासा ओव्हर कॉन्फिडंट म्हणा किंवा सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक. करेक्ट. कारण की लोन नव्हतं काढलं. बरोबर. कमवलेल्या पैसे जे होते ते एकही रुपया न ठेवता मी तिथे हॉटेलची भाडी 1.5 वर्ष भाडं भरत होतो मी. सो तेव्हा त्याने खूप काही गोष्टी करून ठेवल्या होत्या की मला ना असं कोणी म्हणता कामा नाही. पहिला मजला, बरोबर, एका लग्नाची गोष्टीला पाठव जेवण, ते पहिला मजला म्हणजे एका लग्नाची गोष्ट. अच्छा. वेटर लोकांना मी ऍक्टर लोकांची नावं देणार. अच्छा. तो त्यांच्या डोक्यात ते ठरलं होतं की हे नाट्यमय करायचंय. बरोबर. मग ते थिएटर असेल, नाटकाची गाणी सगळ्यांची असतील, कधीतरी मी छान स्क्रीन लावून मी हे करीन. नंतर मग जो मधला जो पॅसेज आहे त्यात जुन्या सगळ्या लोकांचे काही सो त्यांचं सगळं त्यांनी जे काही आयुष्यात नाटकाला त्यांनी जे काही वाहलं ते त्यांना त्या हॉटेलमध्ये करायचं होतं. ओके. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे माझं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. बरोबर. 3 मजल्याची बिल्डिंग, स्टाफ रूम, बाथरूम, स्वतःचा एक जागा, सगळं करायचं. 3 मजल्याचा मोठा हात टाकला होता, पण तो नाही झाला. ते नाही झालं आणि ते आम्ही 2012च्या ऑक्टोबरला ते प्रोजेक्ट सोडला. 13च्या नोव्हेंबरला बाबा गेले. आणि मग नंतर मी असंच बसलो होतो मी नारायणपेठ. मला खूप ते कळत नव्हतं बॅलन्स करणं की आता आपल्याला हा व्यवसाय आपण निवडलाय, आता नाव आय कॅनॉट बॅक आउट, आय हॅव टू टेक दिस साईड. सो मला आजही मी आईचं खूप कौतुक या गोष्टीसाठी करतो की बाबा गेल्यानंतर मला 5व्या दिवशी आईने सांगितलं की आता रडणं संपलं, आता तुला पुण्यात जायचंय आणि तुला उभं राहायचं. बरोबर. रडून कोणी येणार नाही, कामगार जातील तुझे, त्यांचा कॉन्फिडन्स, तू समजा अजून 10 दिवस इथे काढत बसलास ना तर त्यांचा कॉन्फिडन्स जाईल. 5व्या दिवशी आईने कपडे घातले, मंगळसूत्रही घातलं, भले काही जे काय असलं, आणि पुण्यात आली. मला तिने हॉटेल चालू करून दिलं, स्टाफची मीटिंग घेतली की तुम्ही ह्याच्यावर उभे राहा. आणि मग ती परत 1 दिवसांनी गेली आणि मग 10वा 11वा 12वा. सो या काही गोष्टी ना तिने खूप माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यावरती ती फार खंबीरपणे उभी राहिली. आणि तेव्हा एक माझं इथे आईस्क्रीमचं दुकान आहे, ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली मी नाव नाही घेऊ शकत काही गोष्टींमुळे. तिथे तिकडनं मी इथे पास होत होतो. सो पास होत असताना मला एका मित्राचा फोन आला की अरे असं मॅनेजरचा फोन आला की एक कोणतरी आहे ते तुम्हाला भेटायला आले, त्यांच्याकडे एक ओळखीची जागा आहे. मी बोलो अरे यार, त्याचं नाव दुर्गेश होतं. दुर्गेश काय वेडा आहेस का रे, आत्ता मी हळूहळू बाबांच्या ह्याच्यातनं बाहेर येतोय, मला तू आता असं काही सांगू नको. बरोबर. आणि मी त्या नारायणपेठच्या हॉटेलच्या पायऱ्यांवर शांत असं बसलो होतो की सगळ्या त्या गोष्टी जात होत्या. आणि मी काय आणि कसं बाबा असते तर बरं, असं काही गोष्टी येत राहतात. जस्ट 4 महिनेच झालेले बाबांना जाऊन. तर तेव्हा तो बोलला की बघा. मग मी बोललो चल ठीक आहे, मी उद्या नाही त्या आईस्क्रीमच्या दुकानात जाताना मी बघून जाईन. आणि ती जागा बघितली, मला कळली की ही जागा. आणि मी पहिला फोन प्रभावळकरांना केला, कारण की ते लॉ कॉलेज रोडला राहतात. बरोबर.
की असं असं आहे, बाबांचा आवडीचा रस्ता. कारण की नाटकामुळे ते आयुष्यभर ते स्वरूपला राहिले आणि त्यांना स्वरूप पासून ते डेक्कन पर्यंत छान चालत, मग तो खरंय. मस्त ते अमृततुल्य. कारण की आमच्या मुंबईत ते सगळं नाही, त्याच्यामुळे ते छान बसलेला मस्त तो असं करून तो देणार. ते सगळं ते आवडायचं त्यांना. कांदे पोहे पण मिळतात त्याच दुकानात. बरोबर. तो ती सगळी ती संस्कृती बाबांना आवडायची. त्याच्यामुळे बाबांची इच्छा होती की या लॉ कॉलेज प्रभात रोडला ना आयुष्यात मी एक घर घेणार आणि काहीतरी करणार, किंवा एक हॉटेल इथे असलं पाहिजे. सो ते एक माझ्या डोक्यात होतं की लॉ कॉलेज आहे, कदाचित बाबांचा कुठून तरी एक आदेश असेल की चल व्हायला पाहिजे. मग म्हणून मी खूप ते हार्डकोर केलं. मग सगळं पणाला लावलं. मग तुझे पाहिलं असेल तर त्या बाहेर मग नाटकाचे बोर्ड लावले. ही सगळी त्यांची कल्पना होती. दॅट ऑल प्रोजेक्ट ही हॅड डिझाईन फॉर दॅट FC रोड, जे मी तिथे छोट्या प्रमाणात त्यांनी तिथे ते लार्जर दॅन लाईफ केलं होतं. त्यातले 10-15% मी त्यात इन्कॉर्पोरेट करू शकतो त्या लॉ कॉलेज हॉटेलला. मग त्याचा बोर्ड पण असा होता की दुपारी तू बघितला असेल बोर्ड, तिथे असं नव्हतं की सकाळची वेळ संध्याकाळची. अंक पहिला 11:30 ते 3, अंक दुसरा 7:30 ते 11 आणि मध्यंतर कामगारांना विश्रांती. बरोबर. असा तो एक वेगळ्या पद्धतीने तो बोर्ड होता. सो ते सगळं ते त्यांचीच कल्पना तिथे मांडली होती. फक्त प्रॉब्लेम हा झाला की लॉकडाऊन नंतर सगळ्याच इन जनरल रेस्टॉरंटचा जो इश्यू झाला, त्या लाटेत तेही एक हॉटेल होतं की ते बंद करून मग आता आम्ही ते कोथरूडला आपलं कर्वे रोडला हॅपी कॉलनीची ते शिफ्ट केलं. बरोबर. ओके. मग आता कुठे कुठे आहेत आपले? आता रेस्टॉरंट मेन मूळ आमचं जी ब्रांच आहे ती कोथरूडला आहे. जी लॉ कॉलेजची जी होती ती तिथे शिफ्ट केली. आणि त्या व्यतिरिक्त बाणेर पाषाण लिंक रोडला आहे. त्याच्यानंतर परत लँडमार्क आहे विमाननगरला दत्त मंदिर चौक, त्या चौकाच्या जवळ आहे. आणि पुण्यात जे सगळ्यांचं जे ग्राहक पेठ आहे त्याच्या बँक अपोजिट SP कॉलेजच्या बाजूला. सो एक आपण जसं म्हणतो ना की ऑलवेज रेस्टॉरंट शुड हॅव एन ऍड्रेस. करेक्ट. इथून आलास ना का राईटला बघशील तर काही बिल्डिंग दिसत तिकडे समोर, असं नाहीये. हे आहे ह्याच्या समोर असं. बरोबर. मग फिश करी राईस डेव्हलप करताना काय विचार करून तू हे केलं? कारण काय आज लोकांना फार टेस्ट आवडते. ठीक आहे. मग असे काय तुझे फेवरेट काय डिशेस आहेत तिकडचे की तू वाटेल की लोकांनी जाऊन ट्राय करावे? किंवा मी तुला खरं सांगू का, मी काही त्याच्यात डोकं लावलेलं नाहीये. माझं 0 डोकं आहे त्याच्यामध्ये. मी फक्त ते ना आपण म्हणतो ना की सर्वात कठीण गोष्ट आहे की ना मागलं पान कंटिन्यू करून पुढे नेणं. बरोबर. ते सर्वात कठीण आहे. जे मी चॅलेंजिंगच आहे. तेच फक्त मी करायचा प्रयत्न करतोय. काय सांगतो, आईच्या रेसिपीज आहेत सगळ्या, तिने अक्षरशः कागदावरती लिहून ते पुस्तकात त्याचं माप घेऊन, पहिले मासे घ्यायला आई त्या क्रॉफर्ड मार्केटच्या ह्याच्यात ते चपला घालून हळू गेली. त्यात मध्ये भीती असते पडायची 5 वाजता. बरोबर. बाबाने जे हॉटेल चालू केलं आणि ह्या प्रवासात ना कुठे आपल्याला पाय सटकाचे चान्सेस खूप असतात. हॉटेल खूप चांगलं चालायला लागतं. मग तुला वाटतं की आपल्या हॉटेलमध्ये सूप पाहिजे, कोणतरी विचारतं की ते लॉलीपॉप आहे का, हे आहे का. पण मला एक व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आली, कॅरन आनंद म्हणून, जी टाइम्स फूडची क्रिटिक आहे. आणि तिने मला एकच सांगितलं की आज मैं हूँ, कॉन्टॅक्ट में है हम लोग, आई डोंट नो, आगे जाके 100 साल भी तेरा रेस्टॉरंट चलेगा ना, मेनू कार्डची सिम्प्लिसिटी आणि तुझ्या जेवणाची सिम्प्लिसिटी ही कधीच बदलू नको. बरोबर. कितीही मोठा फोटोग्राफर येऊ दे, कितीही मोठा व्हिडिओग्राफर येऊ दे, उगाच वरती कोथिंबीर टाकायची, तेल टाकायचं, मग ते साईडला ते कोशिंबीर, त्याच्यापेक्षा ते जे काही कोशिंबीर आणि कांदा त्याला जे काही खर्च करतोस ना, तो खर्च कस्टमर वरती काहीतरी कॉम्प्लिमेंटरी देऊन. बरोबर. सो जसं आपण घरात जेवताना आमटीत वाटीत वाढतो ना, तशीच वाढ, काही वेगळं जाऊन करत नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही रेस्टॉरंटला जाशील तर जे इंटिरियर आहे ते बघितल्यानंतर तुला नाही वाटणार की हॉटेल महाग आहे. बरोबर. कारण की ना जे दिसतं ना, आता फॉर एक्झाम्पल कुठली गोष्ट आपण बघतो, अरे कसली गाडी आहे, महाग असेल, हायफाय. सो ते होता कामा नये. कारण की ऑलवेज यू डोळ्याने ते बघतोच. आणि तू जे मगाशी म्हणाल की काय खाल्लं पाहिजे, प्रत्येक गोष्ट आहे ना ही घडत गेली आहे. आता लोकांचा डोक्यावर घेतलेल्या 2-3 गोष्टींपैकी एक प्रॉन्स अळूवडी. आणि मला अजूनही आठवतं बाबांना ना त्या गिरगावातला बाबांचा जन्म, त्याच्यामुळे बाबांना असं मार्केटला जा, आज भाज्या आण, अननेसेसरी एक्स्ट्रा आण, मग ते मी काही मुंबईला घेऊन जाणार, मग त्यातलं मग 4 भावंडांना एक, म्हणजे त्यांना जे असतं ना की 4 भाग, मग कधी मी ठाण्याला गेलो तर माझ्या भावाला पण देईन, असं सगळं ते भाज्या बिज्या खूप काय 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 आणायचे. तसंच त्याने एक दिवशी अळूची पानं आणली, आज आपण काहीतरी अळूवडी बनवूया. मग त्यात काम करतो, हे कोलंबी काप, हे काप, ते करूयात, मग काही खिमा करूयात, असं वेगळं काहीतरी केलं. मग ते एक्सपेरिमेंटिंग करत गेलं आणि ती गोष्ट
ती गोष्ट बनली कधी आहे तुला सांगू का? 2010 मध्ये बनली आहे. आज आपण 2024 मध्ये आहोत. बरोबर. आज ती पीकला आहे त्याच्या गेले 5-6 वर्ष. पण ती 5-6 वर्ष पीकला येताना त्यात ती रोज एक 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 कर कणभर बदलत होत गेला. मग प्रॉन्स बोंबील ठेचा फ्राय म्हणून एक डिश आहे. मी आईला बोललो की ना काहीतरी बघ ना, काही बोंबील मध्ये भरून काय करता येतं का? सगळे लोक चटण्या भरतात, काहीतरी वेगळं भर, काहीतरी डोकं लाव, मला माहित नाही. पण मग तिने काहीतरी एक वेगळं बनवून दाखवलं, मग ते आवडलं. मग त्याच्यात थोडंसं डेव्हलपमेंट केलं की बाबा हे रनिंग. कारण कुठलीही गोष्ट केल्यानंतर ना ती खूप ऑर्डर आल्यानंतर पण ती तितकीच चांगली झाली पाहिजे. बरोबर. ती पार्सल मध्ये ठेवल्यानंतर पण चांगली लागली पाहिजे. आणि काही डिश काय होतात की आपण चांगल्या होतात, पण त्या तू पार्सलच्या कंटेनर मध्ये ठेवला ना त्याला पाणी सुटतं. कन्सिस्टन्सी निघून जाते, कारण की त्याला पाणी आवडतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिला मी त्रास देऊन चिडचिड तिची होते, पण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे करते. म्हणजे आजही मी सांगून, आता मी पुण्याला येताना मी 2 किलो मसाले घेऊन आलो. तो मसाला तिने त्या पावसात जाऊन त्या ह्याच्यात जाऊन दळून आणलाय. वा. का तर मी बरेच दिवसांनी चाललोय तर मसाले घेऊन जा. बरोबर. कारण की सगळ्या गेम तुझा त्या ह्याच्यावरती आहे. आणि या सगळ्या गोष्टींना तुला सांगू का, यू कॅन इदर बी ऑन द सी ऑर ऑन द शोर. एक्झॅक्टली. मी जे नॉर्मली म्हणतो बरोबर. तू खूपच एकदम 2 चमचा 1.5 ग्रॅम हे करते, तू त्या स्टँडर्डेशन मध्ये गेलास तर यू हॅव टू लूज समथिंग. बरोबर. आणि तू घरगुती राहिलास तर यू हॅव टू लूज समथिंग एल्स, बट यू गेन समथिंग एल्स. करेक्ट. म्हणजे जसं मी नारायणपेठेमध्ये जेव्हा माझं रेस्टॉरंट होतं ना, मी तुला सांगतो की मला म्हणतात काही लोक की नारायणपेठच्या रेस्टॉरंटमध्ये तुला सेलमध्ये काही फरक पडला का? तुला सेल सेम आहे दोन्हीचा. कारण की नारायणपेठेत जेव्हा माझं रेस्टॉरंट होतं ते रिझनेबली थोडंसं जास्ती इकॉनॉमिकल होतं. तेव्हाच येणारा वर्ग हा जरा सायकलीतनं यायचा, बसमधनं पण यायचा, रिक्षातनं पण यायचा. पण तिथे माझ्याकडे कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर कोणी येत नव्हतं. कोणाचा समजा अॅनिव्हर्सरी असेल तर माझ्याकडे येत. मग ती लोक थोडंसं वेगळं रेस्टॉरंट प्रिफर करायचे. बरोबर. कोणाची समजा डेट नाईट आहे किंवा कोणाचा काहीतरी वाढदिवस आहे किंवा समजा 30वा काय ते म्हणतात आपण त्याला ऑफिसचा शेवटचा दिवस आहे, बरोबर, ते तिथे येत नव्हते. जेव्हा लॉ कॉलेज रोडला आलो, बस रिक्षामधनं येणं बंद झालं. ही लोक यायला चालू झाली. सो देयर इज ऑलवेज समथिंग यू लूज. बरोबर. समथिंग यू गेन. करेक्ट. पण मग आता हे सगळं चालू असताना बाबांची लेगेसी सुयोग प्रोडक्शन, ठीक आहे, त्याचाही तुला इंटरेस्ट होताच कुठे ना कुठे. मग ते कसं जर्नी झाली? का फिशकरी राईस चालू होते, त्यानंतर तू नाटकात पण पदार्पण केलंस, तू पण नाटकं डायरेक्ट केलीस, नाटकं काढलीस, प्रोड्यूस केलीस रादर. तर ती एक जर्नी कशी होती? आणि थोडंसं सुयोग प्रोडक्शनच्या बाबतीत सांगशील बाबांच्या टाइमचं, कारण का ती पण आमच्या लोकांना म्हणजे व्ह्यूअर्सना बघायला फार आवडेल. ही संस्था आहे ना, ही 1985 मध्ये सुरू झाली. ओके. त्याचं जुनं नाव होतं सुयश. हे फार कोणालाच माहित नाही. म्हणजे पहिलं नाटक जे आलं ते सुयश नावाने आलं, जो पहिला प्रयोग झाला नाटकाचा. ओके. आणि मग ते आम्ही नाटक ओपन केलं, आणि मग ते नाटक ओपन केलं ते चालच नव्हतं. आणि मग ते मग मला वाटलं की नाव बदल, मग काय ठेवू, तर सुयोग, चांगला योग, सुयोग करून टाकलं. म्हणजे खूप कमी अंतर आहे त्या प्रयोग 2 नावांच्या मधलं, पण ही फार कमी लोकांना गोष्ट माहिती आहे. आणि मग सुयोग केलं, आणि मग सुयोग करून ते आम्ही चालू केलं. आणि पहिलं नाटक मोरूची मावशी. आता मोरूची मावशीचं कसं झालं की नाही, तर तू मुद्दा खरा बोलतोयस तो बरोबर आहे. लक्ष्मीकांत बेर्डेला घेऊन बाबांना खरं हॉटेल नाटक ओपन करायचं. कारण की माझे बाबांचे जे मोठे वडील भाऊ आहेत अरुण भट म्हणून, ज्यांचे अनुभव ट्रॅव्हल्स म्हणून आहे, पुण्यात पण आहे, मुंबईत पण आहे, ते साहित्य संघात शिकवायचे. अच्छा. गिरगावात एक नाटकाचा थिएटर आहे साहित्य संघ. साहित्य संघात शिकवायचे. आणि साहित्य संघ आणि माझं बाबांचं जुनं घर हे किती 15-20 मिनिटावरती आहे. सो बाबा रोज घरातला डबा घेऊन अरुण काकाला घेऊन जायचे लंचला. तर त्यावेळी ना तिथे वरती नाटकं असायची, जोरात चाललेली नाटकं. लक्ष्मीकांत बेर्डे तेव्हा सुपरस्टार होता, आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या पहिल्या नाटकात सुपरस्टारच असावा. सो आणि क्लासेस असल्यामुळे बाबा काकांची या सगळ्या लोकांबरोबर ओळख होती. ओके. सो दॅट इज हाव बाबांचं. आणि त्याच वर्षी, आदल्या वर्षी बाबांनी गिरगावातल्या ज्या जुन्या ज्या चाळी आहेत तशा चाळीत आम्ही राहायचो, त्या चाळीमध्ये बाबांनी मोरूची मावशी केलं होतं. ओके. मोरूची मावशीचं बसवलं होतं नाटक. आणि
म्हणून बाबांची इच्छा होती की मोरूची मावशी आपण करूयात. आणि ते ना थोडंसं ते मी नेहमी म्हणतो की त्यांच्यावरती ना थोडंसं ते ओल्ड स्कूल, म्हणजे आपण एक मॅथ्सचा ना खूप प्रभाव आहे या लोकांवर. बरोबर. माझे भाऊ, माझे बाबा, माझे काका, हे लोक मॅथ्स म्हणजे 98 बघितला नाही कधी, 99 फारात फार. ओके. 100च आयुष्यभर, कधीतरी 99. अच्छा. तर ती लोक प्रत्येक गोष्ट ना गणिताशी कॅल्क्युलेट करतात. तर ती त्यांचं असं नेहमी मला म्हणायचंय बाबा की ना जसं एक 96 ऑक्टोबरला आलेला प्रश्न कधी पण ना 96ला जो ऑक्टोबरला आलाय प्रश्न, तो 97च्या मार्चला येत नाही. बरोबर. तो डायरेक्ट मग 98च्या मार्चला येतो किंवा मग अजून कुठल्या असं काहीतरी ते असतं. बरोबर. तसंच त्यांचं म्हणणं होतं की बरेच वर्ष बाईच्या भूमिकेत कोणी आलेलं नाहीये. तर समजा आता कोणीतरी केलं एक नाटक तर ते वर्क होईल. बरोबर. आणि मग मोरूची मावशीचा विषयात हात घातला. मग लक्ष्मीकांत बेर्डेंनी बरेच दिवसात काही केलं नाही, लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलं तर. आणि त्याच वर्षी ना बीएसटीची जी कंपनी आहे त्या बीएसटी मध्ये कुठेतरी त्यांनी ते विजय चव्हाणांनी मोरूची मावशी केलं होतं. जिथे लक्ष्मीकांत बेर्डे आय थिंक जज म्हणून का कोणतरी गेले होते. तर तो बोलला की बघ मी मजबूत मेल्यासारखा वेडा आहे, मी खूप अडकलोय, पण एक माणूस आहे माझ्या डोळ्यासमोर जो सणसणीत रोल करेल, ज्याचं आता मी एका ठिकाणी मी बघितलंय, म्हणजे आपल्या ज्या कामगार सेनेचं जे करतात ना कंपनीमध्ये, त्यांनी तो रोल केला, तो सॉल्ट करतोय, नवीन आहे पोरगा. आणि तशी त्यांची ती ओळख. अच्छा. मग ते त्यांना भेटले, मग त्यांनी ते गेलं. सगळी टीम कोऱ्या कागदावरती नवीन होती. कोणालाही नाव नव्हतं. म्हणजे आज लोक 40-50 प्रयोग बुकिंग नाही झालं का कुठलाही निर्माता, मी असो किंवा कुठलाही निर्माता बॅकआउट करतो. बरोबर. नाटका क्षेत्रात 164 शोज शून्य बुकिंग होतं त्या नाटकाला, किंवा काय खूप वाईट होतं बुकिंग. 165 प्रयोगाला विनय आपटेंनी एक शो लागायचा गजरा म्हणून डीडीला. त्या डीडीच्या शो मध्ये टांगटिंग टिंगा नाटक दाखवलं, गाणं दाखवलं, आणि ते करून ते पत्कींनी काहीतरी त्यात एक छोटं केलं, सगळं ते एक इंटरव्ह्यू सारखं झालं. तिथून ज्या नाटकाने जो बोर्ड पकडला तो माझ्या मते साधारण अनेक वर्ष हाऊसफुलचा बोर्ड उतरला नाही. म्हणजे मी तुला सांगतो, म्हणजे आता अंगावर काटा येतो, मी असे काही गोष्टी ऐकल्या आहेत की गडकरी म्हण, आत्ताच्या काळात ते होत नाही. 9:30 मोरूची मावशी, 11:30 मोरूची मावशी, 3:30 मोरूची मावशी, 8:30 मोरूची मावशी. मग 8:30चा प्रयोग झाल्यानंतर ते तिथेच राहायचे का, तर परत सकाळी सेट लावलाय. म्हणजे सकाळचा शो, 11:30चा शो हा सुयोगने चालू केला का, की नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझ्या मते आय थिंक तेव्हा असं काहीतरी आहे, मला नीट कन्फर्म आहे, पण सांगतो की विजय चव्हाणांचं एवढं कौतुक आहे की त्यांनी कधीच वडिलांची एक सूदभर पण साथ सोडली नाही. म्हणजे लग्नाच्याही आजूबाजूला त्यांनी प्रयोग केलेत त्यांच्या. आपण जसं म्हणतो की आता लग्न मला 15 दिवस ब्रेक पाहिजे, त्यांनी लग्नाच्याही आजूबाजूला, म्हणजे आय थिंक मुहूर्त कधी लांब लावून प्रयोग करून त्यांनी नंतर लग्न असं पण झालेलं आहे. सो तो काळ वेगळा होता, त्याच्यात ती संस्था उभी झाली. बेसिकली कुठलीही गोष्ट उभी व्हायला ना तुझा बेस खूप स्ट्रॉंग लागतो. बरोबर. म्हणजे मला जसं मी हॉटेलच्या बाबतीत पण म्हणतो की आम्ही पहिलं हॉटेल आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये 5 वर्षाचा ब्रेक घेतला. बरोबर. खूप लोक विचारायची की माझी जागा आहे, माझ्याकडे एक चांगला आहे, तू आता करायला पाहिजे. पण ते ना इतकं रोवलं गेलं पाहिजे मातीच्यात की कितीही वारा आले तरी हलता कामा नये. तसं ते मावशीने सुयोग भक्कम करून ठेवली. त्याच्यामुळे खूप लोकांच्या ओळखी झाल्या, खूप लोकांची बाबांबरोबर उडबस सुरू झाली. बरोबर. आणि मग नंतर मग अनेक पुढची जी काही नाटकं आली, ती अनेक नाटकं त्या मोरूची मावशीमुळे तरली. म्हणजे मोरूची फक्त मग जसं एकच कुठलं एक नाटक माझ्या मते ते आलं, गांधी विरुद्ध गांधी, ज्याच्यामुळे जरा वडिलांना असं डायबिटीज, म्हणजे मावा म्हणतात की त्या एका नाटकाने मला डायबिटीज दिलं. सो त्या नाटकाने पुरस्कार खूप दिले. बरोबर. पण बुकिंग कधी त्या नाटकाला. बरोबर. आणि अशी एक लिगसी जात असताना सातत्याने एक संस्था अशी उभी होती की आज 70% रंगभूमीवरचे प्रयोग जे होत होते महिन्याला, जे काही होतात महिन्याला, एक साधारण एक अंकी संख्या 60-65% प्रयोग हे सुयोगचे होते. ऍट ए टाइम 4 नाटकं चालू होती, 5 नाटकं चालू होती. त्या 5 नाटकांमधले कलाकार सगळे A+ दर्जाचे होते. बरोबर. म्हणजे यू नेम द आर्टिस्ट, ते सुयोग काम करत होते. कुठेतरी एखादा तिकडे तिकडे नाटकात होता, आणि सगळे बिझी तितकेच.
कारण की कुठल्याही कलाकाराला कुठलीही गोष्ट घ्यायच्या आधी त्याला 6-7 महिन्याचा 8 महिन्याचा चार्ट देऊन ठेवलेला बरोबर बरोबर. आणि तसंच करत करत सुयोगच्या ऑफिसमध्ये जसं आता मुंबईत ऑफिस आहे, नाटक संस्था मुंबईची आहे म्हटले तर फारच पर महाराष्ट्राचा मॅप असला पाहिजे. बरोबर. बाबांच्या ऑफिसमध्ये अमेरिकेचा चार्ट असायचा. आणि ते असे बोलायचे की इथे ह्युस्टनला प्रयोग झाला का इकडनं असं जाऊन मग न्यूयॉर्क. म्हणजे लोक म्हणायचे की हे काय आहे. सो अशी एक संस्था जी हळूहळू नंतर बाबांना एक 2003 मध्ये एक मायनर अटॅक येऊन गेला. मग त्याच्यानंतर ते थोडे हल्ले होते. मग नंतर मग ते खूप कमी आणि चुझी गोष्टी करायला लागले. आणि या दरम्यान म्हणजे 2003 ते 2010 मध्ये म्हणजे माझ्या शाळेनंतर मला थोडा इंटरेस्ट निर्माण झाला इन टर्म्स ऑफ बघणं. अच्छा. मग ते मला सांगायचे संदेश कसं वाटतं नाटक, तुझं काय वाटतंय. बरोबर. म्हणजे ते माझ्या रिव्ह्यूचा दखल घ्यायचे कारण की मी ऑन द अदर हँड चांगले सिनेमे बघत होतो. बरोबर. मला कधीच वाटलं नव्हतं की नाटक क्षेत्रात ऍक्टर म्हणून यावं किंवा प्रोड्युसर म्हणून आपण व्हावं. बाबांच्या नंतर मी ही संस्था बघीन हे माझ्या किंतु परंतु विचारांमध्ये पण नव्हतं. बरोबर. किंवा या विचारांना सुरुवात पण नव्हती झाली. रादर मी म्हणेन ज्या दिवशी बाबा गेले तेव्हा माझं हेच म्हणणं होतं की दोन्ही गोष्टी म्हणजे इंटिरियरचा जो काय आहे ते मी सांगितलं की जे काय असेल ते त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना बघून त्यांना पुढे आपण काय ह्याच्यात जमणार नाही. कारण की आपल्याला कळत नाही हा पांढरा रंग का तो पांढरा की हे बरोबर काय ते आपल्याला कळत नाही. उगाच आपल्याला गंडवलं जाणार. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की मी इतका लहान आहे. मी आत्ता पटकन तेव्हा बाबा जेव्हा गेले तेव्हा सही रेसी चालू होतं. प्रेमा तुझा रंग कसा अशोक सराफांचं चालू होतं. तुषार दळवीचं आणि शरद पोंक्षेंचं नाटक येणार होतं. ह्या अशा काळात माझी ती IQ किंवा लेवलच नाही रे की मी भरत दादांना सांगेन तुम्ही उद्या काय करताय आपण पुढे लावूया प्रयोग. ही IQ असावी लागते. त्याच्यामुळे मी ते गिव्हअप केलं होतं सगळ्या गोष्टी की मी माझं आईचं आणि माझं जे डिस्कशन झालं होतं की ही संस्था सुधीर भटांची होती, सुयोगची होती, ही संपली, थांबली. कारण की उद्या मी काही केलं ते चुकलं किंवा ते समजा नाटक चांगलं नाही आलं तर बाबांशी कंपॅरिझन होऊन ना त्या गोष्टीवरती येता कामा नये. बरोबर. आणि ती खूप एक नाजूक धागा आहे त्या गोष्टीचा. करेक्ट. आणि ती एक लेगसी सेट केलेली लेगसी एक बेंचमार्क आहे त्या गोष्टीचा. सो पण काय असतं ना कधी कधी काही गोष्टी तुला एन्व्हायरमेंट मध्ये काही गोष्टी अशा घडत असतात की ज्यामुळे तू ना काही निर्णय घ्यायला भाग पडतो. बरोबर. आणि काय व्हायचं ना त्या दरम्यान आता मी बिंदासपणे बोलतो त्या दरम्यान बाबांकडे अजून एक पार्टनर होते. त्यांचा खूप इंटरफिरन्स वाढत चालला होता. बरोबर. आणि त्यांची इच्छा होती की ती संस्था त्यांची व्हावी किंवा फलाना काही. आणि मग ते कोर्ट केस आणि मग ते कोर्ट जिंकलो आणि मग खूप लोकांचे फोन मग भेटणं की संदेश आता असं चालतं. काही लोक असतात ते पैसे घालतात किंवा तू नाटक असं बघ एखादा प्रोजेक्ट करायचा प्रयत्न कर. हवं तर तू 2 वर्ष ते खेच पण तू बंद नको करू. ऍटलीस्ट ते नाव कुठेतरी येणं गरजेचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मग मॉरल सपोर्ट खूप होता. मग काही शिवाजी बंदरला काय नवीन करताय ना कधी हो ऐकायला मिळेल तुमच्याकडनं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मी आणि आई यायचो किंवा काय लोकांना एकदा मला आईने विचारलं तुला खरंच इच्छा आहे का करायची. मुलं मला वेळ दे. मला ह्या गोष्टी अगोदर सिंक होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. की आपल्याला या क्षेत्रात यायचंय का नाही यायचंय. कारण की कुठलीही गोष्ट केल्यानंतर बघ 4 लोक वाईट बोलतात 4 लोक चांगलं बोलतात. आपल्याला पटते का आपल्या मनाला जस्टिफाय झाली का हे फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मग नंतर मिफ्ता होता ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि त्या दरम्यान ना मी एक नाटक करणार होतो जे अनफॉर्च्युनेटली दुसरीकडे झालं. पण का तर परत नवीन होतो माझ्याकडे संस्थामध्ये काही नव्हतं फलाना. आणि मग त्या लेखकाला भेटलो. मग त्या लेखकाने सांगितलं आत्ता माझ्याकडे काही नाही आहे पण माझा एक मित्र आहे तो रुईयाचा आहे त्याचं नाव प्रताप फड. तर तो प्रताप फडचं एक अरे प्रतापचीच एकांकिका ना अनन्या. बरोबर. तसंच मला काहीतरी करायचंय. मला अनन्या करायला आवडेल. अनन्या करून द्यायला मला पहिलं नाटक जे करायचं होतं ते अनन्या होतं. बरोबर. पण कसं झालं परत की त्याचं असं म्हणणं होतं की अनन्या मला आता करायचं नाही. आता अनन्याने खूप काय कमवलं. आता मला कधी वेगळ्या नावाने माझी ओळख असली पाहिजे. म्हणून त्यांनी अजून एक नाटक लिहून ठेवलं होतं जे त्याला बरेच दिवसापासून करायचं होतं. मग तो मला म्हणाला की हे करूयात का. मग मी झालो तयार.
ओके चल ऑन म्युच्युअली ऍक्सेप्ट. बरोबर. आणि ते त्या नाटकाचं नाव प्लेझंट सरप्राईज म्हणून आहे. अच्छा. प्राजक्ता माळी, सौरभ गोखले, समीर खांडेकर आणि मयुरी देशमुख. म्हणजे मयुरी देशमुखचा ब्रेक पहिला. आम्ही पुढे गेलो आणि पुढे जात असताना ते नाटक काही कारणानिमित्त 40 प्रयोगानंतर थांबलं. कोणाचाही वाद नाही, सगळे म्हणजे बारीक तिला सिरियल मिळाली मयुरी देशमुखला, मग ते ऍडजस्टमेंट जे माझ्याकडनं जे प्रॉब्लेम मला टॅकल नाही करता असं म्हणणं. बरोबर आहे की पहिलं नाटक आणि मग हे केल्यानंतर कारण की मग दुसरा माणूस म्हणाला की हे असं करूयात ते तसं करूयात, ते प्रॉब्लेम्स मला ऍडजस्ट नाही करता आले. त्या कारणामुळे ते नाटक आणि बुकिंग धरत असताना ते नाटक थांबलं. मग आता एवढा सेटबॅक शिवच्या मुलांनी नाटक केलं, ते पडलं. आता काय मग आपण म्हणतो ना की पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली येऊन स्टँड द्यावा लागतो, तसं मग मी सेफ गेम खेळायला गेलो. मग दुसरं नाटक मी 3 पायांची शर्यत म्हणून केलं. लोकेश गुप्ते, शर्वरी आणि संजय नार्वेकर. मग दिग्दर्शक विजय केंकरे. मग माझ्यावर पार्टनर होते अजिंक्य राहण्याचे वडील मधुकर राणे म्हणून. सो आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं. मग ते पहिल्या प्रयोगापासूनच फ्रंट फूट वरती होतं. बरोबर. छान प्रयोग झाले. मग त्याचा अमेरिका दौरा झाला, दुबई झाला, मस्कत, कुवेत, सिंगापूर सगळे झालं. मग छान परत लेवलला कुठेतरी एक ओके संदेश काहीतरी चांगलं करू पाहतोय ह्याला एक शिक्का लागला. आणि दरम्यानच्या काळात काय झालं, मग प्रतापला कळलं की अरे यार आपण अनन्य संदेश ऐकायला हवं होतं. मग त्याने इंटरेस्ट घेतला अनन्यामध्ये. लोकांनाही तुझ्यावर कॉन्फिडन्स येत गेला किंवा लोकांवरती काय आणि हळूहळू लोकांना पटत गेलं की नाही चल धडपडतोय पण काहीतरी करतोय. मग अनन्याची सुरुवात झाली, मग अनन्याची बांधणी सुरू झाली, मग खूप लोकांना भेटणं. प्रतापचं पहिलं नाटक तसं फेल झाल्यामुळे तसं कोणी पटकन विश्वास ठेवत नाही. माझं पण तसं काही सुपर हिट नाटक नव्हतं की कुठली पटकन हिरोईन नवीन माझ्यावरती विश्वास ठेवेल. सो खूप लोकांची रिडिंग चालू होती. पण माझ्या डोक्यात एक नाव बसलं होतं की एक म्हणतात ना की एक ऋतुजा बागुला मी भेटलो होतो एका प्रयोगाला ठाण्याच्या. मला असं झालं की ही व्यक्ती योग्य न्याय देईल त्या. सो तेव्हा तिला मी प्रतापला बोललो की प्रताप आपण हिला विचारूया प्लीज आपण माझ्यासाठी. आणि त्यांची खूप चांगली मैत्री होती. आणि ती पहिल्या झटकेत हो बोलली. आणि मग ती हो बोलली. मग अख्खी कास्ट तयार झाली. तयार झाल्यानंतर मग सगळ्यांनी सुरुवातीच्या प्रयोगात एक खूप रिझनेबली मानधन घेऊन आम्हाला आमच्या सगळ्या टीमला सांभाळलं. म्हणजे मी त्याचं अख्खं क्रेडिट माझ्या अनन्याच्या टीमला देईन की कोणी मला एवढं केलं तरच मी करीन. त्यांनाही माहित होतं की आपण पण नवीन आहोत हे पण. आणि ह्या नाटकात सगळ्यांना फ्युचर दिसत होतं. करेक्ट. अक्षरशः पहिले 15 प्रयोग 10,000 पण बुकिंग नव्हतं आम्हाला. आणि मग लोकसत्तेने आम्हाला लोकसत्ता शिफारस दिलं. आणि जे नाटक उसळलं ते नंतर मग उसळलं. म्हणजे मग ते आवाच्या सवा ते सगळे 12 करंटला 50,000 बुकिंग ओपन असं सगळे ते दिवस दिसायला लागले. मग शासनाचा पुरस्कार, हे पुरस्कार, 300 शो झाले. हो 300च्या वरती पण गेले असेल. लॉकडाऊन आलं म्हणून 300 वरला आम्ही थांबलो. आणि काय झालं लॉकडाऊनच्या आधी आमचं नाटक थांबलं होतं. आणि तो जो एक मधला एक वर्षभराचा जो पॅच होता त्यात सगळ्यांनी काही ना हातपाय मांडले, काही ना काही बारीक बारीक सिरियल घेतली, हे घेतली. मग आता त्यांच्या कमिटमेंट वाढल्या होत्या, त्यात नाटक. मग कुठेतरी एक चांगला शेवट व्हावा. म्हणजे मी जेव्हा नेहमी म्हणतो की जसं टिपरे सिरियल बद्दल म्हणतो, गंगाधर टिपरे की लोकांना वाटतं अजून ती परत यायला पाहिजे, पण त्याचा एंड करेक्ट आहे. यू शुड नो की कुठे सुरुवात वेश आणि कुठे थांबलं पाहिजे. तो माझं असं आमचं सगळ्यांचं एकमत झालं की आता आपण चांगल्या बुकिंगला थांबूया. म्हणजे शेवटच्याही प्रयोगाला आम्हाला शेवटचा असं आम्ही काही केलं नाही तरी उत्तम बुकिंगवरती आम्ही तो क्लोज केला. त्या नाटकाने कधीच 4 पैसे दिले नाही. खूप नाव दिलं संस्थेला. जसं म्हणतो ना जसं मोरूची मावशीने बाबांना सांभाळलं तसं अनन्याने सुयोगला सांभाळलं. आणि मग नंतर मग 2 नाटकं मी करायला गेलो. पण ती थोडासा त्याचा अनमॅच्युअर्ड थॉट होता किंवा अनमॅच्युअर्ड प्रोडक्शन झालं. प्रोडक्शन झालं असं नाही, म्हणजे अनमॅच्युअर्ड थॉट होता तो. ती मुलं पण नवीन होती, त्यांच्या काही चुका, माझ्या चुका करत ते 2 नाटकं फेल गेली माझ्याकडनं. पण नंतर मग परत थोडं माझं आलं जे लॉकडाऊनच्या आधी केलं. आणि मग त्या नाटकाला झी गौरव एक्ट्रेस, परत शासनाचे पुरस्कार, सगळं म्हणजे काय काय मिळालं. सो आता चालले, आता परत शोध मोहीम चालली आहे. मध्ये एक नाटक आम्ही लॉकडाऊन नंतर केलं पण ते काही वेगवेगळ्या कारणांमुळे बंद झालं. पण आता परत सांगतो ना की आता काहीतरी स्ट्रॉंग घेऊन यायची गरज आहे. करेक्ट टू मेक दॅट मार्क. त्याच्यामुळे आता 2 नाटकांचं वाचन चालू आहे. पण परत तेच की
आता जो बाण असेल तो शेवटचा असेल. म्हणजे मी आईला सांगितलंय की ही जी 2 नाटकं मी करणार, दॅट इज माय कसरत. ही 2-3 नाटकं नाही चालली ना तर मी थांबणार. ओके. कारण की मला उगाच मग ते काहीतरी प्रोड्युसर आहे म्हणून मला फ्लॅगशिप नाही लावायचं. पण ती 2-3 नाटकं म्हणजे मला जेवढा कॉन्फिडन्स अनन्यावरती होता ना तेवढाच माझा कॉन्फिडन्स ह्या 2 नाटकांवरती. बरोबर बरोबर. सो ती 2 नाटकं एक न चालण्याची काहीच त्याच्यामध्ये तुट्या नाहीयेत. पण परत नशिबाने नाही चालल्या तर मग थांबतो. पण मग आता जसं आता OTTचा काळ आलाय बरोबर, एकेकाळी नाटकाचा काळ होता तो सिनेमांनी खाल्ला. नाटकाची लोक नेहमी कंप्लेंट करायची की सिनेमा एक दिवशी सिनेमाला पण काळ येईल की तुमचाही एक छोटा फॉर्मॅट कुठला तरी खायला, आणि तेच झालं OTTमुळे. मग अशा याच्यात काही तुझे विचार आहेत का? कसं होतं मयुरेश की मला असं वाटतं किंवा टीव्ही पण मी त्या क्षेत्रात का नाही रे, आपल्याला आपली चादर कळली पाहिजे. माझ्या वडिलांनी नाटक केलंय, मला त्या गोष्टी त्या नाटकांबद्दल घरात गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. बरोबर. ती गणितं घरात बोललेली गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा रेफरन्स डोक्यात आहे, त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि सिरियलमध्ये घुसलं का ती 100% अजून जास्ती कमिटमेंट आहे. बरोबर. कारण की तिथे अक्षरशः जसं एक बाई, घरातली बाई 4 पैसे डब्या दिव्या साठवते ना, तितकं लक्ष सिरियलमध्ये घातलं तर 4 पैसे मिळतात. आणि तेवढा वेळ द्यायला आता माझ्याकडे वेळ नाहीये की, कारण की एका साईडनी रेस्टॉरंट मला वाढवायचंय. त्याच्यामुळे मी त्या ह्याच्यात घुसणार नाही. राहिला प्रश्न पिक्चरचा, तर मला आजही वाटतं की ना पिक्चरचा ऑडियन्स वाढण्यासाठी सगळ्यांनी खूप काही काही केलं पाहिजे. कारण काय होतं ना, प्रत्येक जण आपली हौस पूर्ण करायला येत आहे या नाटक क्षेत्रात, बरोबर, सिनेमा क्षेत्रात. आणि जितकं कमिटेडली, जितकं काय म्हणतात, एक नट नाटकाला वाहून नेतो ना, बरोबर, मग आपण म्हणतो जे की प्रयोग आहे. सिनेमाला थिएटरला जेव्हा तो 9चा सिनेमा लागतो ना तेव्हा तो लागणार आहे. प्रेक्षक येऊ किंवा नको येऊ, 9ला लागणार आहे. बरोबर. कलाकारांचा 9चा शो म्हणजे त्यांना कुठेही असलं जगाच्या टोक्यावरती, पाऊस पडला किंवा काय पडला, त्यांना 9ला पोहोचायचं. ही कमिटमेंट इथून सुरू होते. बरोबर. ते नाटक चाललं का वडापाववाल्याच चालतं, पॉपकॉर्नवाला चालतो, तिकडे बाहेर गजरेवाले येतात, पुण्यामध्ये काही लोक ऑडिओ कॅसेट्स विकतात. सो हे आपल्याला सिनेमात नाही बघायला मिळत. एन्व्हायरमेंट येते त्याच्यावर एक. सो ही मला असं वाटतं की नाटक ही अशी गोष्ट आहे ना की जी अजून 500 ते 1000 वर्ष तरी बदलली तरी, OTT येऊ देत, OTTच्या पुढच्या 4 गोष्टी, AI पण जरी आलं ना पुढे जाऊन, तरी नाटकाला मरण नाही. छोटासा काळ आहे, त्या काळापुरते कदाचित थोडंफार वरखाली होतं. कारण की शेवटी कुठलीही गोष्ट लाईव्ह बघणं ही परभणी आहे. एक्झॅक्टली. त्याचा एक आनंद वेगळा आनंद आहे. आज मला मी जसं तुला सुरुवातीला मगाशी फोन केला तुला पहिला, तो फोन ह्यासाठी केला की मला तुला बघताना ना मला खरं वाटत होतं तुझा इंटरव्ह्यू. बरोबर. तो असा ना असं मॅनिफेस्टिंग खूप असा बटरी नाही वाटला मला कुठला. बरोबर. आणि जे खरं आहे ते नाटकात आहे, लिखाण आहे. तू चुकला संपतोस, तू चुकला का समोरच्या माणसाला कव्हर करायचंय, रोज ती वाक्य बोलायचे. काही वाक्यांना कधी टाळ्या येणार आहेत, कधी कधी तुझं समजा रिटायर झालं तर लोक टाळ्या वेगळ्या पद्धतीने वाजवणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी नाटकातच होतात. आणि म्हणून बघ ना, आजही 150-200 वरती सिनेमाचं तिकीट गेलं का लोक नाही जात. पण 400 तिकीट 500 झाले लोक नाटक बघतात 100%. आणि नाटकाला ना मी मुळात सांगतो, मी पुण्यात जास्ती हे पाहिलं, लोकांचा कुठलाही सण असो, मग साड्या, कुर्ते छान नटून सजून पण येतात एकदम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाटकाला मरण नाही. आणि जसं तुम्हाला मगाशी विचारलं की तुझं प्लॅन आहे का, मला असं वाटतं की जिथपर्यंत सिनेमे ना प्रॉपर निर्माते येणार नाही ना, कारण काय होतंय ना सिनेमांच्या बाबतीत की दिग्दर्शकच दिसतो वेगवेगळ्या ठिकाणी. जसं आपल्याकडे कसं धर्म आहे, यशराज आहे, काही प्रोडक्शन हाऊस आहेत, बरोबर, ह्याच्यामध्ये अप्लाउज आहे, तसे कन्फर्म प्रोडक्शन हाऊस कमी नाही आहेत. बरोबर. कारण काय होतं, फायनान्सर बदलतो, मग हा बदलतो, मग तो सांगतो माझ्या मुलाला लॉन्च कर, मग एक काम कर, माझ्या गावची शेती आहे. आता लंडनचं मध्ये अक्षरशः जो तो उठतो लंडनला राहायला लागला होता. बरोबर आहे. लंडन कोणी तिथं लंडन मध्ये धारावी बिरावी म्हणून करून मध्ये सिनेमा, म्हणजे आपल्याला ना, कोणी काही लोक खूप बोलतात की सैराट वॉज अ फ्ल्यूक. मी तर म्हणतो सैराट वॉज नॉट अ फ्ल्यूक, व्हेरी म्हणजे खूप अभ्यास करून केलेला सिनेमा आहे. म्युझिक महत्वाचं आहे,
म्हणजे जिथे सिनेमॅटोग्राफी महत्वाची आहे, नंतर त्या मुलांचा लुक महत्वाचा आहे, कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचं, आणि जिकडे म्हणजे मी तर त्या सिनेमाला तर 100त 500 मार्क देतो की वेगवेगळ्या विचारांमधनं आलेला माणूस सिनेमाच्या थिएटरला बसतो आणि त्या काय त्या सिनेमाच्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीचे नाटक सुरू होतं. बरोबर आहे. जिथे तुला माहितीच नाहीये. रंग दे बसंती तू बघशील, कोणाला माहित होतं की तो त्या भगतसिंग वरती कोणालाच नव्हतं माहिती. कोणालाच माहित नव्हतं. दॅट वॉज अ ग्रे शेड विच दे हॅड केप्ट. तसंच सैराटमध्ये कोणाला माहित होतं की मर्डर बिडर आहे. एक्झॅक्टली. त्याने फक्त एक ती आग दाखवली होती, पण सगळं त्याने पॉझिटिव्ह केलं होतं. सो दॅट वॉज द गिमिक, आणि हे कळणं गरजेचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर काय ते पापड लाटताना ट्रॅक्टर या सगळ्या मातीतल्या गोष्टी आहेत. आणि तो किती अशा प्रत्येक सीन टू सीन पण असा इतका प्रॉपर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो सिनेमा कधीच मी कोणी म्हटलं ना मुंबई पुणे मुंबई चालला, तो 4 पार्ट पण चालले. आणखी लग्न, ती एक ब्राह्मण मुलगी आणि ब्राह्मण मुलगा पुण्यातलं, हे पुलांपासून हे समीकरण 2+2 हे 4च आहे. ते चालणार, त्याचे 10 पर्व आले ते चालणार. सो लग्नावरचा विषय आजही पुढच्या 50 वर्ष पण चालणार. बरोबर आहे. आता 4 चौघी नाटक धोधो चाललंय. का चाललंय? कारण की तो विषय त्यावेळी पण तितकाच खरा होता, आजही तितकाच खरा आहे, पुढेही पण तितकाच खरा राहणार आहे. कारण की आपण अशा ठिकाणी राहतो की जिथे सोसायटी म्हण किंवा तुझं इमोशन्स म्हण, ह्या आपण गोष्टींशी बाउंडेड आहोत. बरोबर. कोणी तुला सांगितलं की अरे तुझा तो शत्रू होता ना, त्याची आई गेली म्हणून तुला तू शिव्या नाही घालत, कुठेतरी 5% का होईना तू हळवा वाटतोस. हो बरोबर. कट्टू हे अमेरिकेत किंवा समजा भारताच्या बाहेर विषय वेगळा घेणार नाही. तो हे फरक आहे. आणि माझं म्हणणं आपण त्यांना कॉपी करायला जातो. बरोबर. ती लोक आपल्याला ती लोक असं कधी बघतात का की कुछ कुछ होत आहे सारखा पिक्चर तिथे आलाय, दिल तो पागले सारखा पिक्चर आलाय? नाही होत. आपण आपलं करावं आणि हे सगळ्यांनी करावं, असं माझं मत आहे. ते जेव्हा होईल ना, तेव्हा मी त्याला लिहून देतो की मराठी नाटकां की मराठीमध्ये ना हिंदीत पण इतके लेखक नाहीत तितके आपल्या मराठीमध्ये आहेत. मराठीतलं तू टेक्निकल गोष्टी बोलशील तर तगडे लोक आहेत सगळे सिनेमा करणारे. बरोबर. स्टोरी इतक्या बाप आहेत, इतक्या गोष्टी सुंदर आहेत, डिरेक्टर उत्तम आहेत, ऍक्टर मी तर म्हणतो आपल्या मराठीतले खूप चांगले आहेत, त्यांना खूप चांगलं बोलता येतं. भले ठीक आहे नॉर्थ इंडियन आणि आपल्या हिंदीत थोडा फरक पडतो होतो, पण माझं म्हणणं आहे की आपल्या माणसांना ना लॉंग टेकची सवय आहे. त्याच्यामुळे ना ते कट न करते, त्याच्यामुळे आपल्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की चाईतला माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर राहू शकतो. बरोबर. तसं आपला मराठीतला ऍक्टर आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की ठरवून केलं पाहिजे की बाबा नाही, यापुढे आता आपण असे सिनेमे नाही करायला पाहिजे. एक कुठला तरी सिनेमा येतो शिवाजी महाराजांचा किंवा काय, कोणाचा तरी बाबा एका ह्याचा येतो, सगळे सिनेमे तसेच काढतात. एक पॅटर्न आला की मग सगळंच मग त्याला वेगवेगळ्या शेड्स मध्ये. माझं म्हणणं आहे की हे इथे आलं मग आपण हे करून बघू, हे नाही होत रे. नाही पण खूप खूप छान झालंय संदेश. आम्हाला खूप छान वाटलं यू कुड कम ऑन काय बोलताय. आणि आपण अगदी रेस्टॉरंट जर्नी, सुयोगची जर्नी आणि तुझ्या फ्युचर जर्नीसाठी ऑल द बेस्ट आमच्याकडनं. मला खूप छान वाटलं की तू इतकं इझिली आणि स्मूथली प्रश्न घेत होता. म्हणजे मला असं कुठे असं वाटायचं की आता पुढचा प्रश्न काय 10पैकी 0 की 10पैकी 10. सगळे प्रश्न खूप छान उत्तर दिलेले आहेस तू खूप. आणि हा पॉडकास्ट पॉडकास्ट आम्हाला वाटलाच नाही. वी आर टॉकिंग ॲज फ्रेंड्स, मला असंच वाटतंय ते. आणि एकदा आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा की लाईक करा, सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा आणि सुयोगलाही फॉलो करा आणि फिश करी राईसला पण फॉलो करा. काय बोलताय, हा चॅनल आहे, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोचवा. कारण नसताना का होईना ते खाली जे असतं ना ॲरो, ते त्यात क्लिक करायचं आणि 100 लोकांना पाठवून द्यायचं मेसेज. मग आणि सुयोगच्या पुढची नाटकं येणार तेव्हाही आम्हाला आवडेल बरोबर करायला. पूर्ण टीम पहिल्या नाटकाची या काय बोलताय घेऊन डन डन डन. आणि ऑल द बेस्ट टू युअर फ्युचर आणि एव्हरीथिंग. आणि खूप मजा आली आम्हाला. मलाही खूप बरं वाटलं.